खरं तर आनंद मेळावा घेण्याचा उद्देश हाच असतो, की मुलांना देवाण-घेवाणचे व्यवहार कळायला पाहिजे, नफा-तोटा कळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मूल्य शिक्षणाच्या बाबतीत, की आई आपली किती मेहनत घेते एखादी वस्तू बनवण्यात आणि त्याचा मोबदला आपण घरी देत नसतो, पण बाहेर गेल्यावर आपल्याला त्याचा मोबदला मिळतो. तर हे पण एक संस्कार त्यांच्यामध्ये रुजू होतात आपल्या आईच्या मेहनतीचे आणि खऱ्या अर्थाने हा आनंद मेळावा घेतलाच पाहिजे सगळ्या शाळांनी आणि हा दरवर्षी आम्ही आमच्या शाळा लेव्हलला घेत असतो आणि मुलांचा जो उत्साह आहे तो बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि सर्वजण एकदम हरेरीने सहभागी घेत असतात. थँक्यू. मी सुरेखा पाटील, शेठ विके शाह विद्या मंदिर कैसोजी पाटील ज्युनियर कॉलेज शहादा येथे प्राचार्य म्हणून काम करते. आम्ही हा जो आनंद मेळावा साजरा करत आहोत, सेलिब्रेट करत आहोत, त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या व्यवहार ज्ञानाला चालना मिळत असते. त्यांना नफा तोटा काय आहे ते समजत असतं. आपण किती वस्तू बनवली आणि किती मध्ये विकलं पाहिजेत हे त्यांना ठरवता येतं. आज जर बघितलं तर शहाद्यामध्ये एकाच ठिकाणी एवढे सगळे खाद्यपदार्थ मिळतील असं शक्य नाहीत, पण आमच्या ह्या छोट्याशा संकुलामध्ये ह्या छोट्या छोट्या बालकांनी इतकं सुंदर, इतक्या चांगल्या पद्धतीने सगळे खाद्यपदार्थ बनवून आणलेले आहेत की कौतुक करावं तेवढं कमी आहेत. असं एकही वस्तू नाही आहे की ते आपल्याला इथं मिळणार नाहीत. सगळ्या प्रकारच्या वस्तू इथं मुलांनी बनवून आणलेल्या आहेत. कचोरी असेल, पोंगे बटाटे असतील, दही वडे आहेत, मूग भजी आहेत, कांदा भजी आहेत, इदडा आहेत, खमण आहेत, भेळ आहे, खस्तापुरी आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं आहेत. खूपच छान वाटलं ह्या आनंद मेळाव्याला भेट देऊन. सगळ्यांनी हा आनंद मेळाव्यात भाग घेतला पाहिजेत आणि सगळ्या शाळांनी हे सेलिब्रेट केलं पाहिजे. थँक्यू. माझे नाव कार्तिकी योगेश बोरसे. मी इयत्ता 6वी अ ची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव शेठ विके शाह प्राथमिक विद्या मंदिर असे आहे. आज मी आपल्या आनंद मेळाव्यात खूप विविध पदार्थ खाल्ले. माझं पोट पूर्ण भरून गेलं. असाच आनंद मेळावा हर वर्षी भरावा असे मला वाटते. माझे नाव शिवानी भाऊजेदे. मी इयत्ता 6वी ब ची विद्यार्थिनी. आज माझ्या शाळेचे नाव शेठ विके शाह विद्या मंदिर. आज आमच्या शाळेत बाल आनंद मेळावा भरण्यात आला आहे आणि सर्वांनी खूप वेगवेगळ्या डिशेस बनवलेल्या आहेत. त्या आम्ही खायला आलेलो आहे. खूप सारे डिशेस आम्ही खाल्ल्या. आमचं पोट भरून गेलं आहे. मला वाटतं की असाच आनंद मेळावा दरवर्षी भरावा. नमस्कार, माझे नाव हिनाल प्रदीप पाटील. इयत्ता 8वी अ ची विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेचे नाव शेठ विके शाह विद्या मंदिर आहे. आमच्या शाळेमध्ये बाल आनंद विकास भरलेला आहे आणि आम्हाला याच्यामधून दिसून येते की व्यावहारिक ज्ञान मिळते आणि तसेच आनंद मिळतो. धन्यवाद. Good morning everyone. My name is Ram Rakesh Patel from 8th class. Today we are in Sheikh VK Shah Vidya Mandir, Shahada. Today is a fun fair day. It is celebrated because to learn trading and business. It also teaches us teamwork, sharing and cooperation. Thank you. माझे नाव खुशी विलास सोळंशी. आम्ही एक 8वी ब चे विद्यार्थी आहोत. आमच्या शाळेचे नाव शेठ विके शाह विद्या मंदिर शहादा. आम्हाला हा आमच्या शाळेत बाल मेळावा भरतो. आम्हाला असे वाटते की नोकरीपेक्षा व्यवसाय करणे खूप चांगले आहे, कारण की आम्हाला रिस्पॉन्स बी तसा भेटतोय. आम्ही इथं सोयाबीन वगैरे असं विकतोय. माझं अर्ध खाली होऊन गेलेलं आहे. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. याच्यात मला असं वाटतं की नोकरीपेक्षा खरंच व्यवसाय हे खूप चांगलं असतं. आनंद मेळावा भरलेला होता. तर तो मेळावा म्हणजे इतकं काहीतरी नवीन काहीतरी वाटतंय. वर्षाची सुरुवात वगैरे असं आणि मुलं पण एकदम करमणूक म्हणून व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत. गुलाबजामुन वगैरे आम्ही ते ठेवलं होतं, ते पण सगळं विकल्या गेलं 1 तासामध्येच. भरपूर असे आयटम आहेत की जे इथं आहेत अवेलेबल. जे सगळं म्हणजे असतं खाण्याचे जे पदार्थ असतात ते सगळं फ्रूट पासून तर सगळ्या गोष्टी तिथं खाण्यासाठी. मुलं खूप छान प्रकारे इथे म्हणजे मस्ती वगैरे करतायत, खातायत, पितायत, एन्जॉय करतायत खूप सारं. आणि असंच काहीतरी प्रोग्राम राबवले त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचे, शाळेचे चेअरमन वगैरे जे पण असेल त्यांचं म्हणजे खूप मनापासून धन्यवाद करते की मुलांना काहीतरी वेगळं भेटतंय शिकायला म्हणा, खेळायला म्हणा, सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल. बाल मेळावा, बाल मेळावा, बाल मेळावा. शहादा येथील विकास हायस्कूल इथे आम्ही आज बालमेळावा साजरा करण्यात आला होता.
तो बाल मेळावा आम्हाला खूप म्हणजे आमचं खूप मनोरंजन झालं. त्याच्यामध्ये मुलांनी खूप छान छान प्रकारचे मेनू तयार केले होते. मुलांना अनुभव पण आला की कशा प्रकारे विक्री केली जाते असं, आणि मुलांना हा पण अनुभव आला की आपण किती दरामध्ये विकायचं आणि समोरच्या व्यक्तीकडून किती दरामध्ये परीक्षा आपण त्यांना देऊ शकतो. मुलांना पण छान याच्यामध्ये उत्सुकता आली. पालकांनी खूप छान प्रोत्साहन दिलं आम्हाला. शिक्षकांचे खूप मनापासून आभार की त्यांनी हा बालमेळावा सादर करण्याचा खूप छान प्रयत्न केला. आणि इथे भरपूर प्रकारचे असे मेनू आले, जसे मसाला पापड आहे, मॅगी आहे, नूडल्स आहेत, नंतर मोमोज आहेत, पोहे आहेत, असे खूप छान प्रकारचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची बॉटल. त्या बाटलीचं म्हणजे एवढं महत्व झालं की इथं पाण्याचा प्रकार कोणाचाच कडे नव्हता. बाकी सगळे प्रकार दोन दोन प्रकारचे होते, पण पाण्याची बॉटल ही फक्त हा एकच मेनू असा होता. आणि एक हा आमचा मसाला पापड. तर हा मसाला पापड खाऊन प्रत्येक पालकांना, शिक्षकांना, मुलांना खूप प्रकारे आनंद झाला. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. शेठ विकेशा विद्या मंदिर शहादा येथे आज बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. खरं तर विद्यार्थ्यांसाठी एक नवा अनुभव आहे आणि यातून विद्यार्थी आपलं ज्ञान, कौशल्य याचा उपयोग करून दैनंदिन जीवनातला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचा अनुभव घेतील. आपण बनवलेल्या वस्तूंचं मूल्य कसं वाढू शकतं, त्याच्यावर प्रोसेस करून त्याची किंमत कशी वाढवता येते, ही उद्योग बाब आहे. आणि यातूनच पुढच्या काळामध्ये काही उद्योजक या शहराला, या समाजाला मिळू शकतील. आज विद्यार्थ्यांनी अनेक खाद्यपदार्थ आहेत, त्यामध्ये असे अनेक खाद्यपदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये नाविन्य आहे. आपल्या स्वतःच्या कल्पनेनं त्यांनी हे पदार्थ तयार केलेत आणि त्याला मोठी मागणी या ठिकाणी दिसून आली. आमच्या सर्व संचालक मंडळाने, आमच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सांस्कृतिक समितीनं या बालमेळाव्याचं आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत. आज आम्हा सर्वांना अत्यंत आनंद वाटतोय की हा बाल आनंद मेळावा या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं एक आनंदाचा क्षण ठरला आहे.